वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सिडको वाळूज महानगर 1 आणि महानगर 4 परिसरात मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या धोकादायक विहिरींमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर भाजपाचे सरचिटणीस नागेश कुठारे यांच्या वतीने सिडको प्रशासनाला तातडीचे निवेदन देण्यात आले। सिडको वाळूज महानगर 1 तिसगाव परिसरातील मनाली गार्डन, सूर्यवंशी चौक तसेच इतर मुख्य रस्त्यांवर आणि नगर 4 वळदगाव गट नंबर 62 येथे काही विहिरी थेट रस्त्याच्या मध्यभागी असल्याचं समोर आलंय। सध्या या विहिरींना कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्याने ते अतिशय धोकादायक स्थितीत होते। नुकत्याच जिल्ह्यात रस्त्यालगत असलेल्या विहिरीत टेम्पो पडून गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्याची घटना घडली होती। या घटनेच्या पार्श्वभूमीवर वाळूज परिसरातही अशाच प्रकारचा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते। या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजपचे सरचिटणीस नागेश कुठारे यांच्या वतीने सिडको कार्यालयात सहाय्यक कार्यकारी अभियंता रोहन देशमुख यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनात संबंधित विहिरीवर तात्काळ झाकण बसवणे, कठडे किंवा रेलिंग उभारणे अशा सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने सकारात्मक कारवाई करावी अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली।